The Learning Hub. कॉमन कॅट स्नेक किंवा इंडियन गॅम्मा स्नेक म्हणजेच मांजा साप हा दक्षिण आशियात विशेषतः भारतात आढळणारा एक निमविषारी माइल्डली वेनमस साप आहे. याचे शास्त्रीय नाव बोइगा ट्रिगोनाटा असे आहे. या सापाचे डोळे मांजरीसारखे उभे बाहुल्यांचे असतात, म्हणून त्याला मांजा किंवा कॅट स्नेक म्हणतात. शरीराचा रंग राखाडी तपकिरी असून त्यावर काळ्या कडा असलेली फिकट पिवळसर किंवा पांढरी नक्षी असते. याची लांबी साधारण 70 ते 100 सें.मी. किंवा अनेकदा 2 ते 4 फूट असते. डोके त्रिकोणी, मानेपेक्षा स्पष्टपणे रुंद आणि मोठे असते. डोक्याच्या वरच्या बाजूस इंग्रजीतील वाय किंवा गामा आकाराचे स्पष्ट हलक्या रंगाचे चिन्ह असते, ज्यामुळे याची ओळख पटवणे सोपे होते. इतर विषारी सापांप्रमाणे याचे विषदात तोंडाच्या पुढे नसून जबड्याच्या मागच्या बाजूला असतात. हा साप प्रामुख्याने निशाचर आहे. दिवसभर हा दगडफेक, झाडांची साल, झुपकेदार झाडे किंवा पानांच्या आड लपून राहतो आणि रात्रीच्या वेळी शिकारीसाठी बाहेर पडतो. हा साप जमिनीवर तसेच झाडांवर सहज वावरू शकतो. जंगले, कोरडे प्रदेश, शेतशिवारे आणि मानवी वस्तीच्या आसपासही हा आढळू शकतो. हा पाल, सरडे, उंदीर आणि छोटे पक्षी यांचा शिकार करून खातो. या सापाचे विष मानवासाठी प्राणघातक नाही. याच्या दंशामुळे मनुष्याला तीव्र धोका नसला तरी जागेवर थोडी खाज, सूज किंवा वेदना होऊ शकतात. खबरदारी म्हणून वैद्यकीय सल्ला व टीटी इंजेक्शन घेणे योग्य ठरते. हा सामान्यतः शांत स्वभावाचा असतो, परंतु त्रास दिल्यास किंवा पकडण्याचा प्रयत्न केल्यास अंगाभोवती वेटोळे, कुंडली घालून आक्रमक पवित्रा घेतो आणि शेपटी हलवून भीती दाखवतो. ग्रीन वाईन स्नेक म्हणजेच हरणटोळ हा झाडांवर व वेलींवर राहणारा एक सडपातळ, कमी विषारी साप आहे. त्याचे वैज्ञानिक नाव अहेतुल्ला असून तो प्रामुख्याने हिरव्या रंगाचा, लांबट व टोकदार तोंडाचा असतो. या सापाचे शरीर अतिशय बारीक, लांब आणि झाडाच्या वेलीसारखे लवचिक असते. रंग सामान्यतः हिरवा, पिवळसर हिरवा किंवा काही वेळा तपकिरी रंगात आढळतो. डोळे मोठे आणि टोकदार नाक असते, ज्यामुळे त्याला उत्तम व द्विआयामी म्हणजेच बिनोक्युलर दृष्टी मिळते. हा साप साधारणपणे 0.75 ते 1.5 मीटर किंवा त्याहून थोडा अधिक लांब असतो. हा साप घनदाट जंगले, बागा आणि झाडेझुडपे असलेल्या भागात राहतो. तो दिवसभर सक्रिय म्हणजेच दिनचर असतो. वेलींमध्ये हा साप असा लपतो की त्याला ओळखणे कठीण होते. वेलीसारखा आकार असल्यामुळे तो वाऱ्यासोबत हलल्यासारखा भास निर्माण करतो. सरडे, पाल, लहान पक्षी आणि पक्ष्यांची अंडी हे या सापाचे मुख्य खाद्य आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा.